गरीब माणसाचं 2-3 पत्र जरासं झोपडं आणि त्याच्यासमोर खूप अंगण होतं, झाडं होती भरपूर. आणि मित्रांनो त्याच अंगणामध्ये एक छोटंसं बाळ खेळू लागलं. सुंदर होतं, गुटगुटीत. त्याच्या आईने त्याला एक तांदळाच्या भाताची मस्त भाताची वाटी दिली होती करून. ते खाऊ लागलं, भात खाऊ लागलं. त्या अंगणामध्ये तो भात सांडू लागला. मग ते सांडल्याला भात खाण्यासाठी चिमण्या आल्या, कावळे आले, ते भोवती सारा करता केला त्यांनी. मग त्या असा हात करत त्या भुरकन उडायच्या, झाडावर जायच्या, पुन्हा खाली यायच्या, पुन्हा ती शीत पडलेले खाते. मग ती आई दुरून बघू लागली, तिला सुंदर दिसू लागलं ती. आणि मग या अशाच कल्पना मित्रांनो, मग मी एक कविता लिहिली की ती आई त्या चिमणीला काय म्हणती. ही पहिली कविता आहे माझी. येग येग चिऊ ताई येग माझ्या अंगणात, येग येग चिऊ ताई येग माझ्या अंगणात, रांगतो ग माझा बाळ भरविल दूध भात, रांगतो ग माझा बाळ भरविल दूध भात. छटुकले त्याचे हात, छटुकले त्याचे हात, बघ कसा हलवितो, आलड आहे भारी, बघ तुला बोलावितो. बघ बघ त्याच्याकडे कसा गालात हसतो, बघ बघ त्याच्याकडे कसा गालात हसतो. जसा यशोदेचा काना मला तसाच भासतो, जसा यशोदेचा काना मला तसाच भासतो. फार रांगून रांगून, फार रांगून रांगून बाळ माझा ग थकला, पाळण्यात टाकताची बघ कसा ग झोपला, पाळण्यात टाकताची बघ कसा ग झोपला. बाळांनो, ही माझी पहिली कविता. आता याच्यापेक्षा कुठली तुमची कोणाची कविता कमी नाही बाळांनो.